काल मीनच तुम्हाला सगळ्याला निबंध सांगला होता एक लिहून आणायचा. आणला का लिहून? का रे लिवला का रे? मी तर लिवला नाही का? अबे मी पुस्तकच भुललो, तिचं पुस्तकही भुललो आणि लेटरही भुललो. निबंध बी नव्हताच क्लिअर म्हणा, पण आता काय. हे तुम्ही दोघं बोलत आहे तुम्ही. हां चंगू लिहिलं काय? हां नाही मॅडम नाही, मी भुललो. भुलला? भुलला एक भुलला गेला काय? विसरलो असं म्हणायचं. आणि विसरला कस काय तू? चांगलं होतं ना आणायचं. गेला रे भाऊ चंगे तू कामातून आता. आणि ये तू बाजूला. मंगू आणला का तू लिहून? हां मॅडम मी ना नाही, मी नाही आणला मॅडम, राहिला लिहायचा. तुम्ही करता का म्हटलं? करता का तुम्ही? थांबा आता आज तुम्ही ज्याने ज्याने नाही लिहून आणलं त्यांना पनिशमेंट देणार आहे. आणि चंपक तू आणला का लिहून? हा मॅडम आणला मी लिहून. चला निदान एकाने जरी आणला. आणि तुम्ही दोघीने आणला का लिहून? हो मॅडम मी आणला. आणि तू तुला वेगळं विचार लागते आहे ना? मॅडम माईकीने जराशी तब्येत खराब आहे म्हणून ते राहायला लिहायचा. मी आज शाळेत असतं नव्हती येणार पण म्हटलं आज अभ्यास पडेल म्हणून आली. बरं ठीक आहे. डॉक्टरला दाखवून देशील ठीक आहे घरी गेल्यावर. हे काल तर मस्त खिऊ राहिली होती बाहेर, फेकून राहिली ना बे. आपल्याला अक्कल नाही लगा एवढी नाटकावर यायची. होन बा काय नाटकावर ते पाय ना, बिमारच वाटू राहील ना आताच्या आता तर मस्त मस्ती करू राहील ती. जाऊ दे आता, आपल्याला तर शेळ्याच खाणं आहेत. मग आता तुमच्या दोघांमधून कोण वाचते? पहिले निबंध वाचून घेऊ आणि मग हे ज्यानं नाही लिहून आणलं त्याला पाहू काय तर. मॅडम मला बी देसान का मग शिक्षा तुम्ही? नाही बेटा तुला नाही तू बस. माय कमीन मॅडम. हो ये. आणि हो माय कमीन नाही ते, मी आय कमीन आहे. बरं मॅडम. आणि ये तुम्ही लिहिला का निबंध? लिहिला का? काल इंग्लिशमध्ये निबंध सांगला होता लिहायचा गाईवर. काऊ. हा लिहिला ना मॅडम. बरं मग ठीक आहे टोनी उभा राहा आधी, निबंध वाचतो वर्गाच्या पुढे जोरात. आणि लगेच जाईने लिहून आणला नाही त्याच्यासाठी शिक्षा टोनी सांगीन. हा मॅडम हा. मला सकाळी एक गाय दिसली. ती गाय पांढऱ्या कलरची होती. गाय आपल्याला दूध देते, तिला चारा खाऊ घालायला लागते. ते गाय एका शाळेजवळ उभी होती. ते शाळा खूप मोठी होती. त्या शाळेत लय मोठे दरवाजे होते. त्या शाळेला खिडक्या लय मोठ्या होत्या. त्या शाळेच्या जवळ एक झाड होतं. त्या शाळेच्या अंदर लय मोठे फुलाचे झाड होते. त्या शाळेत लय लेकरं खेळत होते. त्या शाळेत 3 मॅडम होत्या. त्या शाळेत 4 सर होते. आणि ते लेकरं सुट्टी झाली तर खिचडी खायला बसले होते. डबे घरून आणले होते. कोणाच्या डब्यात टमाट्याची चटणी होती, कोणाच्या डब्यात आलूची चटणी होती. ओय काय लावलं तुला? काय मॅडम काय झालं? हा निबंध गाईवर आहे की शाळेवर आहे? नाही शाळेवरही नाही, लेकराच्या डब्यात कोण काय आणलं होतं खायला है ना? नाही बा मॅडम गाईचाच काय निबंध. मी सांगलं नाही का गाय पांढरी होती ते शाळेजवळ उभी होती बा म्हणून. म्हणून गाईला राहू दिलं बाजूला आणि शाळेतच बसला आहे ना वरून सांगत. काय निबंध याला म्हणतात का निबंध? पण मॅडम मग गाईचं तर तेवढंच सांगतो आपण, म्हणजे दुसरं काय मग गाय काय दुसरं काय गाईचं? अरे आता थांब, तुलाच शिक्षा द्यायला लागते थांब. मुलांना सांगा याला कोणती शिक्षा करायची तुम्हीच सांगा. मी नाही, आजचा दिवस तुमचाच घ्या. तुम्हीच सांगा एकमेकाला काय शिक्षा देऊ मी आता तुम्हाला. मॅडम त्याला नाही तर डान्स करायला लावा. हो मॅडम डान्सच चालते, मस्त मजा येईल. डान्स करायला लावा याले. बरं ठीक आहे. चंगू मंगू चला या, दोघं या तुम्हाला तिघाईले करणार, याला एकट्याला नाही. हां आम्हाला बी काय मॅडम, पण तुम्ही तर त्याला म्हणून राहिलता ना, असं कसं मॅडम हे? अरे त्यांना लिहून तरी आणलं निदान. आता तू पुढच्या वेळेस चांगलं लिहून आणीन. तुम्ही पहा ना, तुम्ही लिहून आणला तर नाहीच पण त्याला सांगू राहिले लागे है ना. मी विचार केला होता की जाऊ देवा काही कोणाला शिक्षा नाही करतात, पण आता तुम्ही त्याला सांगू राहिले ते नाचायला सांगा है ना. थांबा आता तुम्ही दोघं या पुढे नाचा. जाय टोनी जा बसते जागेवर. आणि उद्या डबल लिहून आण निबंध आणि गाईवर आण. गाईचंच महत्त्व सांगलं पाहिजे त्याच्यात. हा मॅडम. चला या पुढे. काय पाहून राहिला? चला नाच रे होय मंगे चल. हो मॅडम नाचतो. मागून काय बरोबर दिसून नजर आलेले का? हा ना हडून मस्त दिसते. ये ना बाई असंच पाहिजे, असंच पाहिजे का शिटे.